रामकृष्ण हरी मित्रांनो, माझ्या मराठी कथासागर या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत। आज आपण वरोथिनी एकादशीचे महत्त्व व कथा ऐकणार आहोत। तर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद। हिंदू धर्मात एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। प्रत्येक एकादशीला उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे। एकादशीचे व्रत मोठ्या भक्तिभावाने केले जाते। चैत्र महिन्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात झाली असून चैत्र कृष्ण एकादशीला वरोथिनी एकादशी म्हटले जाते। वरोथिनी हा शब्द संस्कृत भाषेतील वरोथिन या शब्दापासून आला असल्याचे सांगितले जाते। याचा अर्थ कवच किंवा प्रतिरक्षक असा होतो व वरोथिनी एकादशीचे व्रत करणाऱ्यांना श्री विष्णूंचे संरक्षण कवच मिळते अशी मान्यता आहे। यावरून वरोथिनी एकादशीला श्री विष्णूंची पूजा करावी। यावेळी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे फलदायी मानले जाते। या व्रतामध्ये विष्णूंच्या दशावताराची कथा ऐकावी किंवा त्याचे स्मरण करावे। या व्रताचा संकल्प करून पूजन केल्यानंतर दिवसभर केवळ फलाहार करावा असे सांगितले जाते। यंदा वरोथिनी एकादशी शनिवार 4 मे 2024 रोजी साजरी करण्यात येत आहे। मित्रांनो, आता आपण वरोथिनी एकादशीचे महत्त्व ऐकणार आहोत। मित्रांनो, या एकादशीला केलेले व्रत मोक्षदायी मानले जाते। यमराज आणि यमलोकाच्या भयापासून मुक्त होण्यासाठी वरोथिनी एकादशीचे व्रत आवश्यक असल्याचे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते। वरोथिनी एकादशी सहभाग्य प्रदान करणारी व सर्व पाप नष्ट करणारे आणि शेवटी मोक्ष प्रदान करणारी आहे। हे व्रत केल्याने सौभाग्य प्राप्ती होते आणि यावरून एकादशीच्या पराभवामुळेच राजा मंधाता स्वर्गात पोचले होते। वरोथिनी एकादशीचे फळ 10,000 वर्षापर्यंत तप करण्यासमान आहे। कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणावेळी एक मन सुवर्ण दान केल्याचे जे फळ असते ते फळ वरोथिनी एकादशी व्रत केल्याने प्राप्त होते। वरोथिनी एकादशीचे व्रत केल्याने मनुष्य या लोकात सुख भोगून परलोकात स्वर्गाची प्राप्ती करू शकतो। या एकादशीचे व्रत गंगा स्नानाच्या फळापासून देखील अधिक आहे असे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते। मित्रांनो, आता आपण वरोथिनी एकादशीची कथा ऐकणार आहोत। प्राचीन काळी रेवा अर्थात नर्मदा नदीच्या काठावर मंधाता नावाचा अत्यंत परोपकारी व तपस्वी राजा राज्य करीत होता। दानवीर राजा जेव्हा जंगलात तपस्या करत होता तेव्हा जंगली अस्वल आला आणि राजाचा पाय चावू लागला। तो राजाला खेचून दाट जंगलात घेऊन गेला। तेव्हा राजाने तपस्या धर्माचे पालन करत विचलित न होता प्रभू विष्णूंना प्रार्थना केली। तपस्वी राजाची प्रार्थना ऐकून प्रभू विष्णू तेथे प्रकट झाले आणि सुदर्शन चक्राने अस्वलाचा वध केला। परंतु तोपर्यंत अस्वलाने राजाचा एक पाय खाल्ला होता। याने राजा मंधाता खूप दुःखी झाले। श्रीहरींनी त्याच्या वेदना समजून घेतल्या आणि त्यांना म्हटले, पवित्र नगरी मथुरेस जाऊन प्रभूंच्या वराह अवताराची पूजा करा आणि वरोथिनी एकादशी व्रत करण्यास सांगितले। या व्रताच्या प्रभावाने पाय बरा होईल, कारण या पायाची दशा पूर्वजन्मी घडलेल्या गुन्ह्यामुळे झाल्याची त्यांनी म्हटले। प्रभू श्रीहरी विष्णूंच्या आज्ञेचे पालन करत राजा पवित्र
पावन नगरी मथुरेला पोचले आणि पूर्ण श्रद्धा व भक्तिभावाने व्रत केले, ज्यामुळे त्यांनी गमावलेला पाय पुन्हा प्राप्त झाला. या व्रताची कथा आणि महत्त्व अर्जुनाच्या विनंतीवरून स्वतः श्रीकृष्णाने सांगितले आहे. रामकृष्ण हरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.